हाय नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार। तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते। आज आम्ही आलेलो आहोत इथे प्राणी संग्रहालयामध्ये इंदोरच्या। इथं इतकं छान आणि मस्त मोठं प्राणी संग्रहालय आहे ना हे इंदोरमधलं। तुम्हाला जर इथं जायचं असेल तर पूर्ण दिवस म्हणजे इथे जाऊ शकतो, इतकं मोठं आहे आणि छान आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की आमच्याकडे खूप कमी वेळ होता इथं फिरण्यासाठी आणि आम्हाला बाकीची शॉपिंग वगैरेही करायची होती आणि संध्याकाळी आम्हाला इकडनं निघायचं होतं, त्यामुळे आम्हाला जरा कमी वेळ मिळाला। तुम्ही जर इथं जाणार असाल तर फुल डे एक दिवस तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये घालवू शकतात। इतकं छान असं हे प्राणी संग्रहालय आहे आणि इतके छान छान मोठे मोठे प्राणी इथे आहेत, तर त्यासाठी जरा वेळ काढून जा। तर कालच्या व्हिडिओमध्ये जे मंदिर तुम्हाला दाखवलेलं होतं गणपती बाप्पाचं, सुरुवातीला आम्ही तिथे गेलेलो होतो आणि त्यानंतर मग आम्ही इथे आलेलो होतो। तर इथे आल्यानंतर मग आधी आपल्याला तिकीट वगैरे काढायचं असतं। जास्त काही चार्जेस नाही, अगदी पर पर्सन 20 रुपये आहे फक्त, जास्त चार्जेसही नाही आहे आणि तेवढ्यामध्ये आपल्याला एवढं मोठं प्राणी संग्रहालय फिरायला भेटतं। आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की एवढं मोठं जर आहे तर इथे जास्त चार्जेस असतील, पण नाही, अगदी 20 रुपयामध्ये एवढं मोठं प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला फिरायला भेटतं। सुरुवातीला गेल्यानंतर गेटचे एंट्रन्सला तुम्हाला दाखवलं की किती छान मस्त आहे। तिथे आम्ही बरेचसे फोटो वगैरे काढले, शूट केलं। आता हल्ली तर सगळीकडे गेलं तिथे फोटो तर असतातच। गेल्यानंतर आधी सुरुवातीला फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले मी आणि त्यानंतर आतमध्ये मग इथं असे वेगवेगळे प्राणी आहेत, असे बोर्ड लावलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवत आहे। मीरकॅट आहे ही, बोर्डप्रमाणे तो प्राणी जो आहे तो तुम्ही बघून घ्या, म्हणजे जेणेकरून त्याचं नावसुद्धा तुम्हाला व्यवस्थित कळेल। त्या हिशोबाने मी तिथे बोर्डवरतीही एक फोटो घेतलेला आहे आणि त्यानंतर याला आमच्या इकडे तर घोरपड म्हणतो आम्ही। रायनो इग्वाना असं नाव इथे त्यांचं दिलेलं आहे आणि सुरुवातीला असं वाटत होतं की ओरिजिनल आहेत किंवा नाही, कारण त्या तशाच पोझिशनमध्ये होत्या, पण नंतर मग त्यांनी हालचाल केली। बघू शकतात तुम्ही की कशा पद्धतीने हालचाल करत आहेत आणि जाळी लावलेली आहे, अगदी जवळून आपण त्यांना बघू शकतो जाळीच्या आतमधून। आणि मग नंतर कळलं की अरे हो, हे प्राणी हालचाल करत आहेत। असं ज्या पद्धतीने ते शांततेत बसलेले असतात तेव्हा असं वाटतं की हे ओरिजिनल नाही आहेत, पण ते ओरिजिनल आहेत। त्यानंतर मग पुढे असे तेच प्रकारचे बरेचसे काय काय नवीन जे आपण कधी बघितलेलेही नाही आहेत तसे सुद्धा प्राणी आहेत इथे। तिथल्या तिथं इंदोरमध्ये राहणाऱ्यांसाठी पिकनिक स्पॉट म्हणूनही हे खूप छान असं ठिकाण आहे। तर मोठं झू आहे आणि इथे पिकनिक आलेली होती लहान मुलांची आणि त्यांना तर खूप जास्त मजा येत होती हे सगळं बघण्यामध्ये। कारण आता पुढे जे आहे ना हे फनी मिरर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण उलट सुलट, जाड बारीक वगैरे सगळ्या प्रकारचे इथं मिरर होते, कसे दिसू शकतो। तर तिथे लहान मुलांना खूप जास्त मजा वाटत होती, कारण तिथे बघून आपण स्वतःला बघू शकतो की एका आरशामध्ये दोनदा आपण दिसू शकतो किंवा बारीक दिसू शकतो, जाड दिसू शकतो, 3 याचासुद्धा होता। तर अशा पद्धतीचे इथे वेगवेगळे मिरर होते फनी सगळे। तर तिथे त्या मिररमध्ये बघून आम्हाला सुद्धा खूप जास्त हसायला येत होतं, कारण बघितल्यानंतर वेगळंही वाटतं खूप, कारण अशा पद्धतीने आपण कधी बघितलेलं नसतं आणि बऱ्याच वेळेला जाड दिसायला लागलो की मग त्यावेळेस आपल्याला हसायला येतं। बघा मुलं किती एन्जॉय करत जात आहेत, तर खूप जास्त मज्जा इथे येत होती सगळ्यांनाच आणि सगळे खूप हसत होते या मिररमध्ये बघून एकमेकांना। आणि लहान मुलं असल्यामुळे इतका गोंधळ आणि इतका आवाज होत होता ना, खूप जास्त आवाज येत होता, कारण एक स्पेशल रूममध्ये हे सगळं बनवलेलं असल्यामुळे तिथे एकदाच गर्दी झालेली असल्यामुळे खूप जास्त आवाज येत होता लहान मुलांचा।
हाँ ये बस भाई तू भी देखना। हे स्क्विरल मंकी आहेत आणि बघू शकतात किती उड्या मारत आहेत. तर इथं छोटे असतात ते खूप आणि मस्त वाटत होते खूपच. बोर्डवरती नाव दिलेलं आहे त्यांचं. चला ओरिएंटल फीड गणेश पक्षी हे सगळे प्राणी बघून झाल्यानंतर मग इथे सापांचं घर आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत. खूप मोठे मोठे साप आहेत. अगदी जागेवरून हलत सुद्धा नाही इतके मोठे मोठे साप. आणि पहिल्यांदा बघितले एवढे मोठे मोठे साप इथं होते. आपल्या इकडे मुंबईलाही आहे राणीचा बाग म्हणून, तर तिथे गेल्यानंतर ही बरेचसे प्राणी आहेत पण इतके जास्त नाही आहेत. इथे खूप जास्त प्राणी होते. तिथेही आम्ही एकदा गेलेलो होतो राणीच्या बागेमध्ये, तर त्यावेळेस पण एवढं जास्त नाही. इथे खूप सारं आहे. आणि बघू शकतात हा किंग कोब्रा होता, तुम्ही बघितलाच, तो थोडा हलत होता. बरेचसे प्राणी मला असं वाटतं का झोपलेले होते काय माहीत नाही. मग तर दिसत होते पण बरेचसे हालचाल करत होते. काही तर बिळातच जाऊन बसलेले होते, काही हालचाल करत होते. काहींना शोधत होतो आम्ही. काही कोपऱ्यात जाऊन बसलेले, काही एकाच जागेवरती हे करून बसलेले, पण काही अशा पद्धतीने फिरत होते. तर बरेचसे खूप प्रकारचे आहेत इथे. हे बघा अशा पद्धतीने बसलेले होते. काही काही तर अजिबात दिसत नव्हतं. शोधत होतो आणि त्यानंतर मग दिसत होते की अरे कुठे असेल इथे. तर अशा पद्धतीने त्यांच्या स्पेशल जागा आहेत. आणि बाहेरून काचेचा आहे, आतमध्ये त्यांना पाणी वगैरे तिथेच आहे. आणि हा इंडियन कोब्रा आहे, नाग आहे हा. आणि तिथून पुढे गेल्यानंतर मग खाली नावं वगैरे दिलेली आहेत. ती पण मी व्हिडिओमध्ये घेतलेलीच होती. कालच्या व्हिडिओमध्ये मी हे अशासाठी घेतलं नाही कारण खूप मोठं असल्यामुळे कालचा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. म्हणून म्हटलं एखाद्याला यायचं असेल इथे फिरण्यासाठी वगैरे प्राणी संग्रहालय, बऱ्याच वेळेला आपल्याला माहीतही नसतं की इंदोरमध्ये काय काय आहे, तर सेपरेट एखादा व्हिडिओ असा बनवूया. कारण मोठा झालेला आहे व्हिडिओ, म्हणून म्हटलं सगळ्यांना व्यवस्थित बघता येईल. आणि स्पेशल प्राणी संग्रहालयाचा व्हिडिओ कसं लहान मुलांना वगैरे बघायला आवडतं, त्यामुळे स्पेशली मी हा व्हिडिओ स्पेशलमध्ये घेतलेला आहे. किंवा आपल्यालाही बऱ्याच वेळेला आवडतं. आणि आमच्यासोबत तर मुलं होती, त्यांना तर इतका आनंद झाला ना इथं येऊन. कारण का रोज आम्ही मंदिरांमध्येच जात होतो. खास करून म्हणजे आम्ही देवदर्शनासाठीच निघालेलो होतो की आपले 2 ज्योतिर्लिंग जे आहेत ते करून यायचं. पण त्या व्यतिरिक्त मुलांना काहीतरी नवीन बघायला मिळालं, त्यामुळे ते जास्त खुश होते. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे, नाग वगैरे सगळं काही त्यांना बघायला मिळेल म्हणून. बघा हा किती मोठा आहे. तर असे मोठे मोठे साप इथे होते, पण ते एकाच जागेवर बसलेले असल्यामुळे एवढं काही ते एन्जॉय करता आलं नाही. जरा हालचाल वगैरे केली असती तर मग अजून छान वाटलं असतं. बाकीचे करत होते पण बाकीचे काही अशा पद्धतीनेच बसलेले होते. खूप जास्त मोठं आहे हेही सेक्शन, पूर्ण असं बनवलेलं आहे त्यांनी हे स्पेशल. आणि इथे स्पेशल आपल्याला तिकीट काढावं लागतं. फक्त 5 रुपये आहे एका जणाचं. तर हा बघा हा वरती आहे. असे झाडांवरती जेव्हा लटकलेले असायचे ना त्यावेळेस कलर बऱ्याच वेळेला ना सेम होऊन जातो, त्यावेळेस पटकन आपल्या लक्षात येत नाही. म्हणून मी झूम करून इथे तुम्हाला दाखवत आहे की ते हालचाल करत आहेत अशा पद्धतीने. तर अजून इथून पुढेही बरेचसे सेक्शन होते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथं साप वगैरे होते. पण मी बाकीचं काही न घेता तिथे स्टॉप केला व्हिडिओचा, कारण खूप जास्त मोठं होऊन जाईल म्हटलं.
आणि परत बाहेर निघाल्यानंतर इथे हे पॅरोट आहेत. आणि तिथून पुढे गेल्यानंतर मग हे मगरमच्छ आहेत. घडियाल नाव दिलेलं आहे. पुढे बोर्डामध्ये तुम्हाला दाखवतेच मी प्रत्येकाचं नाव व्हिडिओ काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकतात. हे तर इतके सुस्त पडलेले होते, वाटतच नव्हते जिवंत आहेत किंवा काय. पण पुढे तुम्हाला दिसेल एकाने मोठं तोंड केलेलं होतं, त्यामुळे कळलं की अरे आहेत. पाणी इकडे निघत आहे आणि अशा पद्धतीने ते सुस्त बाहेर येऊन पडलेले होते. हे आपले व्हाईट पिकॉक आहेत आणि आपले नॉर्मल जसे असतात तसे सुद्धा होते. बघू शकतात तुम्ही किती सारे आहेत तर, आणि मोठे मोठे आहेत. पण आपण ज्या वेळेस जातो ना त्यावेळेसच नेमकं त्यांचं रिॲक्शन जशा पद्धतीने पाहिजे तसं नसतं कधी कधी. तरीही बऱ्यापैकी पुढे तुम्हाला दिसेलच. जेव्हा दिसत होते तसं तसं मी त्यांचं शूट घेत होती. आणि पुढे हे हरिणे आहेत. त्यापेक्षा सांगायलापेक्षा तर इथंच पक्षी नाही जास्त. हे बदक आहेत, ब्लॅक कलरचे आहेत पण, आणि व्हाईटही होते. पुढे दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मगरमच्छ कशा पद्धतीने इथं बघा त्यांची जास्त हालचाल नसते, तर अशा पद्धतीने होते. आणि समोर आहे ना खाली खोल आहे, त्याच्यात पाणी आहे आणि मग वरती जाळी लावलेली आहे, म्हणजे एवढं सेफ्टी आहे तिथे. आणि जवळून आपण बघू शकतो. थोडं मी तुम्हाला झूम करून वगैरे दाखवत आहे. त्यानंतर इथे हिप्पो होता, पण तो पाण्यातून काही बाहेर आलाच नाही, पाण्यातच होता. त्यामुळे आम्ही तिथून पुढे निघालो. आणि आपल्या इथं राणीच्या बागेमध्ये बरेचसे हिप्पो आहेत, त्यामुळे इतकं काही हे नाही. जे बघितलेलं नाही ते बघण्यामध्ये जरा आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो. त्यानंतर पुढे आलेलो आहोत. हे पांढरे उंदीर आहेत, खूप मोठे मोठे होते, तर ते बघितले. आणि त्याच्या पुढे मग हे कोयपू. हा पंख बघ किती मोठे आहेत. बाबा ए दीप, हे बघ, हे बघ, हे बघ. हे कृष्णमृग आहेत. हरिणांचाच सारखाच प्रकार आहे तो. तसेच दिसतात अगदी हरिणांसारखेच, आणि छोटे आहेत पण मात्र. शिंग वगैरे तसेच आहेत, जे मोठे आहेत त्यांचे. खूप मोठं प्राणी संग्रहालय आहे, पण आपल्या बरोबरीने आपण जर ग्रुपने गेलेलो असलो तर समोरचे ज्या पद्धतीने पटापट चालतात तसं आपल्याला चालावं लागतं. कारण पुढे वेळही नव्हता आणि आम्ही सकाळचा नाश्ता वगैरे काहीच केलेलं नसल्यामुळे जेवणालाही पुढे परत उशीर लागणार होता. त्यामुळे पटापट सगळ्यांची घाईच होती. अगदी लवकर लवकर सगळे निघत होते. आणि तसंच मग व्हिडिओ वगैरे करत बसलो तर अजून जास्त उशीर होत जातो बऱ्याचशा गोष्टींमध्ये. ही नीलगाय आहे. तिथून पुढे मग आता ही नीलगाय बघून झाल्यानंतर पुढे निघालेलो आहोत. आणि आत्ता आला हा आपला टायगर. खूप मोठा होता टायगर, पण तो उठलाच नाही जागेवरून. फक्त मान त्याने बघा वरती केलेली आहे, तेवढी व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवत आहे. आणि हा तर व्हाईट कलरचा आहे. हा तर झोपलेलाच होता, हा उठलाच नाही. आम्ही बराच उशीर तिथं थांबलो, पण तो काही उठला नाही. एकाने मात्र मान तेवढी वरती करून आम्हाला दाखवलेली होती. तिथून पुढे निघालो. लगेच आपला ह्या टायगरचं संपल्यानंतर पुढे लॉयन स्पॉट आहे. आणि लॉयन स्पॉटमध्ये हा इथं झोपलेलाच होता. आणि एक मात्र तुम्ही पुढे बघू शकतात की कशा पद्धतीने ये जा करत होता. आणि अजून पुढे 5-6 होते, ते वर जाऊन बसलेले होते. आणि हा इकडे पाणी पिण्यासाठी आता पुढे येईलच, तुम्ही बघू शकता. आणि पुढे तुम्हाला 5-6 मोठे मोठे इथे
लॉयन दिसतील आज. त्याच्यात तो वाघ तर डबल ट्रिपल दिसला मला. इथून आता तो पुढे पाणी पिण्यासाठी येईल. सगळेजण इतके जोरात ओरडायला लागले ना, सगळ्यांना खूप छान वाटलं. ज्यावेळेस आपण प्राणी संग्रहालयामध्ये गेलेलो असलो तेव्हा अशा पद्धतीने टायगर, लॉयन जर आपल्याला समोर दिसला त्यावेळेस खूप छान मस्त वाटतं दुरूनच मात्र. तिकडून जाऊन दाखवू ना, इकडून नाही दिसणार. चला चला. तिथून पुढे मग आपल्याला नाश्ता वगैरे काही करायचं असलं तर तिथे तीही सुविधा आहे, पाण्याची सुविधा आहे, सगळं आहे. आणि मग पुढे आम्ही आता हत्ती दिसेल आपल्याला इथून पुढे गेल्यानंतर. कासव वगैरे असं बरंचसं अजून काय काय आहे, पण तेवढं जास्त मी काही घेतलं नाही. हा हत्ती आहे आणि तिथून पुढे परत अजून झेब्राही आहेत. 2 झेब्रा आहेत इथे, तेही दिसतील पुढे. शहामृग आहेत मोठे मोठे. खूप छान मस्त बघण्यासारखं ठिकाण आहे. पैसा वसूल आहे अगदी आणि मस्त वाटतं इथं जाऊन. आणि लहान मुलांसाठी तर अगदी बेस्ट आहे. मुलांना खास करून प्राणी वगैरे बघायला खूप जास्त आवडतातही. आणि इथून पुढे गेल्यानंतर मग आम्हाला परत शॉपिंगसाठीही जायचं होतं. सराफा बाजार ज्याला म्हणतो. छान छान साड्या वगैरे खूप काही बरंचसं मार्केट आहे. ते काही व्हिडिओमध्ये घेता आलं नाही कारण मोबाईलचं स्टोरेज पूर्णपणे फुल झालेलं होतं. तर जेवढं घेता आलं, काय काय शॉपिंग केलेली आहे, काय नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवते. तर उद्याचा येणारा व्हिडिओ नक्की बघा. आणि मोठं मार्केट आहे सराफा बाजार म्हणून, तिथे छान साड्या वगैरे तर इतक्या छान छान आणि मस्त आहेत ना, खूप छान होत्या. तर चला ताईंनो, ते काही व्हिडिओमध्ये घेता आला नाही. झूमधून निघालो, आता निघालेलो आहोत आम्ही सराफा बाजारमध्ये. मी व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा, कारण पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी येऊन जाईल त्यासाठी. भेटूया पण उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.